नमस्कार मंडळी, तर आता या ठिकाणी सकाळचे 10 वाजलेले आहेत आणि आपण आता बाना हिल्सच्या बेसला आलेलो आहोत आणि आज आपण जाणार आहोत बाना हिल्सच्या या केबल कार. चला तर मग आपल्या जर्नीला सुरुवात करूया. It's very dangerous, a lot of accidents. That's why today we move by cable car. We not move by car. We move by cable car, right? The first line cable car. Okay. No. 9:35. Yeah. Wait. हाय सगळ्यांना नमस्कार. आज आपण व्हिएतनामच्या बाना हिल्सकडे निघालोय आणि काय मस्त ॲडव्हेंचर आहे हे. आम्ही सन वर्ल्ड बाना हिल्सच्या रिसॉर्टमधून प्रवास करतोय आणि इथून बाना हिल्सवर जायचं म्हणजे केबल कारच बेस्ट. चला सगळे डिटेल्स सांगते. सन वर्ल्डचं केबल कार सिस्टीम म्हणजे जगातलं सगळ्यात लांब आणि उंच केबल कार आहे. 5 किलोमीटरपेक्षा जास्त. इथे तुम्ही तिकीट घेऊन थेट डोंगरावर पोहोचतात. तिकिटांचं सांगायचं झालं तर प्रौढांसाठी साधारणपणे 90,000 व्हिएतनामीज डॉंग म्हणजे जवळपास $38 आणि मुलांसाठी 75,000 व्हिएतनामीज डॉंग. यात केबल कार, बाना हिल्सवरील सगळ्या ॲक्टिव्हिटीज आणि थीम पार्कचा ॲक्सेस मिळतो. तिकीट ऑनलाईन किंवा काउंटरवर घेता येतात. व्हिएतनामीज डॉंग किंवा कार्ड दोन्ही पण चालतं. आता माझी टीप असेल की तुम्ही तिकीट ऑनलाईन घ्या आणि रांग टाळा. आता बघा आपण केबल कारमधून वर चढतोय आणि खालचा नजारा. वा, हिरवीगार जंगल, धुक्याने झाकलेलं डोंगर आणि लांबवर दानांग शहराची चमक. जणू स्वर्गाकडे चाललोय असा आपल्याला अनुभव येतो. केबल कार ग्लास 10-15 मिनिटं लागतात आणि पहिला स्टॉप आहे हिल ॲक्टिव्हिटीज, राईड्स, गेम्स आणि शो. पण आधी सन वर्ल्डच्या खालच्या बागा, फुलांचे रंगीबिरंगी पॅचेस, फ्रेंच स्टाईल गार्डन आणि छोट्या छोट्या मजेदार अट्रॅक्शन्स. तिथे फोटो काढायला मस्त स्पॉट आहे आणि हवेत फुलांचा सुगंध खूपच रिफ्रेशिंग. तर आताच आपण केबल कारनी बाना हिलच्या टॉपला पोहोचलेलो आहोत. द मोस्ट फोटोजेनिक स्पॉट इन व्हिएतनाम. तर 1900च्या काळात फ्रेंच लोकांनी त्यांना राहण्यासाठी या ठिकाणी डिफरंट व्हिलाज बनवलेले होते आणि त्यानंतर ते बाना हिल्स या नावाने फेमस झालं. तर या ठिकाणी तुम्हाला हे संपूर्ण हा एरिया डिफरंट म्युझियम आणि हे कॅसल्स आहेत. याच ठिकाणी समोर तुम्हाला कॅफेटेरिया आणि रेस्टॉरंट पण बघायला मिळणार आहेत. तर या ठिकाणी तुम्ही जेवण करू शकता आणि हा पूर्ण एरिया आता आपण एक्सप्लोर करणार आहोत. Restaurant, right? You take photo again. This is the meeting point and our restaurant. You have ticket for lunch already, right? If you want to have lunch, you come inside, right? You go up by escalator. Upstairs here is the restaurant. Okay? You can eat by yourself. Not belong to me. If you don't have ticket, you come inside on the left is ticket count. You buy on the left, right? You have to buy now because it's full booking, right? Okay, going on from here. If you go straight that way, 2 minutes later, you reach the center of French village. There, right? Okay. And this way, you see this building, right? This building is the Fantasy Park. I will take you come there later, right? Now, wait a moment. 1 minute later, I can you go there and introduce everything for you, right? Okay, wait a moment. Anh chị ơi, Việt Nam là mình chú ý này. Từ đây là nhà hàng. We are inside the Fantasy Park now, right? And on the left is the West Museum. You want to take photo with the famous people, you come inside and buy ticket. 100,000 per person, right? If not, you can go down and to left over there the B1, B2 and B3, right? At B2 you can see 4D movie, 5D movie, free. And at B1, B3 you can play game, right? Okay. So, anh chị ơi, Việt Nam ơi, mình nhìn
आपण येऊन पोचलेलो आहोत हँड ब्रिजकडे. तर हा आहे गोल्डन हँड ब्रिज. हा पूल म्हणजे व्हिएतनामचा आयकॉन आहे. 150 मीटर लांब आणि 2 राक्षसी हातांनी उचललेला दिसतो. जणू डोंगरातून पूल बाहेर येतोय. 2018 मध्ये बांधलेला आणि टुरिस्टसाठी एक फोटो स्पॉट आहे. पुलावरून तुम्ही हिरवे डोंगर, धुकं आणि खोल दऱ्या पाहू शकतात. हवेत थंडगार वारा आणि खाली ढग तरंगतायत. जणू स्वप्नात आहोत. पुलावर चालताना थोडं थ्रिलिंग वाटतं, पण सेफ आहे आणि प्रत्येक कोपऱ्यात फोटो काढायची मजा आहे. पॉइंटला व्हिजिट केल्यानंतर आता आपण आलेलो आहोत या हँड ब्रिजच्या ठिकाणी. तर या ठिकाणी आम्ही खूप सारे फोटोज क्लिक केले. तर ही पण एक मोस्ट फोटोजेनिक तुमचा स्पॉट आहे. आणि आता आपण जात आहोत फ्लॉवर पार्क. पूल पाहिल्यावर आम्ही आता येऊन पोहोचलो आहोत लिंक पॅगोडाला, जिथे एक विशाल बुद्ध पुतळा आहे. 27 मीटर उंच, शांत आणि पवित्र वाटतं. आजूबाजूला बागा आहेत, त्यात पांढरी ऑर्किड्स, बोन्साई झाडं आणि छोटी तळी. इथं बसून शांतता अनुभवली. हवेत अगरबत्तीचा मंद सुगंध आणि पक्ष्यांचा किलबिलाट. बाना हिल्सच्या गजबजाटात हा एक शांत कोपरा आहे. गोल्डन हँड ब्रिज आणि गौतम बुद्धांचा पुतळा बघून झाल्यानंतर आता परतीचा प्रवास पुन्हा एकदा केबल कारने सुरू झालेला आहे. आणि आता आपण येऊन पोहोचलेलो आहोत दानांगच्या आमच्या हॉटेलवर. इथे काय सीन आहे, एक व्हिएतनामीज लग्न चालू आहे. हॉल फुलांनी आणि व्हाईट टेंटनी त्याला सजवलं आहे आणि वधूवर रंगीत पारंपरिक ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. या वेडिंगमध्ये एक ट्रॅडिशनल डान्स परफॉर्मन्स पण चालू होतं. तर व्हिएतनामीज बांबू डान्स त्याला म्हणतात. नर्तक रिदममध्ये बांबूच्या काठ्या वाजवत नाचतायत. खूपच एनर्जेटिक आणि आम्ही पण टाळ्या वाजवल्या. हॉटेलचा माहोल खूपच जिवंत आहे आणि हवेत खाण्याचा मस्त वास. व्हिएतनामचं खरं सौंदर्य इथे अनुभवलं. आता आपण दानांग बीचवर आलोय आणि हे आमच्या हॉटेलच्या अगदी समोर आहे. बघा काय नजारा आहे. पांढरी वाळू, निळं पाणी आणि लांबवर डोंगराची रांग. दानांग बीच म्हणजे व्हिएतनाममधला टॉप बीच. इथे सूर्यप्रकाशात पाणी चमकतं आणि हलक्या लाटांचा आवाज शांतता देतो. आता आपण चाललोय दानांगच्या फेमस ड्रॅगन शोकडे. हा रविवारी रात्री होणारा शो आहे आणि आम्ही दानांगची लाईफ अनुभवायला पायीच निघालो. रस्त्यावर रंगीत लाईट्स, स्ट्रीट फूड स्टॉल्स आणि कॉफीचा वास, लोकांची गजबज.
इथे आलेलो आहोत दनांच्या सेंट्रल प्लेसला ड्रॅगन ब्रिजवर लाईट शो बघण्यासाठी. तर हा लाईट शो तुम्ही शुक्रवार, शनिवार आणि रविवारी रात्री 9 वाजता बघू शकणार आहेत. तर ही सर्व गर्दी जी जमलेली आहे तर ती ह्या ड्रॅगन ब्रिजवर लाईट शो बघण्यासाठी. आणि आता मी पण तुमच्यासोबत हा ड्रॅगन शो बघणार आहे. Gì ngay đấy đúng không? नमस्कार मंडळी, आज आपण येऊन पोहोचलेलो आहोत व्हिएतनामच्या सर्वात फेमस बीचला, ज्याचं नाव आहे डनांग बीच. तर ह्या डनांग बीचचं वैशिष्ट्य म्हणजे हा असणार आहे मियामी, जो की USA बीच आहे त्याच्यासारखं फिलिंग आपल्याला इकडे येत आहे. तर मी तुम्हाला या बीचचं वैशिष्ट्य सांगते. समोर असणार आहे समुद्र आणि ह्या असणार आहे समुद्राच्या समोरचे सर्व बिल्डिंग. तर मंडळी, आजचा व्हिडिओ मी या ठिकाणी इथेच संपवत आहे. भेटूयात पुन्हा एका नवीन ब्लॉग सोबत एका नवीन लोकेशनवर. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. बाय बाय.